तर सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज बनवूया आपण झटपट थाली। तांदूळ मी शिजायला ठेवलेले आहे स्वच्छ धुवून। चणा डाळ आणि तुरीची डाळ सुद्धा स्वच्छ धुवून घेतली, शिजायला ठेवली आणि एका कढईमध्ये जिरा टाकलं, अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि त्यानंतर कांदे, हिरव्या मिरच्या, टमाटर थोडे परतून घेतले आणि त्यानंतर मीठ, हळद आणि तिखट टाकलं आणि अंडे फोडून टाकले। हे बघा अंडा भुर्जी तयार आहे। भात सुद्धा झालेला आहे। आता एका पॅनमध्ये मी तेल टाकलं। तेल छान गरम झाल्यानंतर वांगे आणि आलूचे मी असे पातळ काप करून घेतले। हे थोडे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये, खूप छान होते अशी भाजी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तेलामध्ये थोडं जिरा टाकलं, त्यानंतर मी यामध्ये टाकलं लसूण, कांदे, हिरव्या मिरच्या, टमाटर आणि आपलं बेसिक मसाले टाकले, तिखट, मीठ, हळद आणि वांगे टाकले, वांगे आणि आलू। हे बघा आपली फ्राय भाजी तयार झालेली आहे। डाळ सुद्धा मऊसूत शिजलेली आहे आणि का कढईमध्ये जिरा टाकला, लसूण टाकलं, कांदे, हिरव्या मिरच्या, टमाटर, लाल मिरच्या टाकल्या, शिजलेली डाळ टाकली, थोडं पाणी टाकलं। हे बघा आपली डाळ सुद्धा इथे मस्त अशी तयार झालेली आहे। चला आता आपण पोळ्या सुद्धा तयार करून घेऊया। हे बघा पोळी कशी टम्म फुगलेली आहे। संपूर्ण थाली इथे तयार झालेली आहे। तुम्हाला ही थाली आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां। मराठी किचन विथ मनीषा आणि नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता। आणि ही रेसिपी जी आहे ना तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा आणि हाईप सुद्धा करा हां, कमेंटच्या बाजूला असते। तर बाय बाय, भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये।